टॉम आणि टॉम अँड जेरी. सगळे तयार? आता लगेचच म्हणजे काही क्षणातच सुरू करणार आहोत दुसरी धमाल बालनाटिका. डोरेमॉन बी आणि निंजा टॉम. जोरदार टाळ्या वाजवू द्या. स्वागत करूया दुसऱ्या धमाल बालनाटिकेचं. डोरेमॉन बी निंजा टॉम. माझ्यावर राज्य नाही. तू लपून पाहिलंस. मी नाही राज्य घेणार. नीलू, तुला राज्य घ्यावंच लागेल. ठीक आहे, मी डोळे बंद करतो, तुम्ही पळा. पळा 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 पळा. ये कुठे आहात सर्वजण? अरे हे काय, तुझ्या समोर आहोत की. दरबाराबाहेर जायचं नाही आणि मारू नका मला. तू मारत होतास मगाशी, मग आता काय? पण हळू मारा रे, लागतंय. आणि डोक्याला मारायचं नाही. घरचा मार खाऊन खाऊन आधीच डोकं हलकं झालंय. बरे, तुझ्या डोक्याला नाही मारत, तुझ्या डोक्यावरच्या केसांना मारते. नाजुका, गप्प बाईस. तुझ्यावर राज्य आलं ना तर बघ कसं मारतो मी. नीलू, बावळट, पकड ना, मी इथे आहे. येडपट, काय इथे आहे? असतोच 50 फुटावर आणि इथे आहे बोलतो. जरा पुढे या ना. हा बघ आलो. पकड. नाहीच पकडलं, बावळट. खबरदार, बावळट बोलशील तर. अरे पण कुठे आहात सर्वजण? या पुढे या ना लवकर. अजून किती यायचं पुढे? तुला पकडताच येत नाही. अरे पण तुम्ही कोणीतरी या ना पुढे. आम्ही पुढे आहोत. चला, मी नाही खेळत. नीलू, डोळे का उघडलेस? बंद कर डोळे पुन्हा. अंधारीत कोशिंबीर पुन्हा खेळूया. थांबा रे वीरेंद्र कुमार, मला एक कल्पना सुचली. हो, मस्त कल्पना. कल्पना? ही कोणती कल्पना? तुझ्या शाळेत आहे का? बुद्धू, गप्पा बाईस. शाळेतली कल्पना नाही रे. मग ही कोणती कल्पना? अरे ऐका ना, बाजूच्या राज्यात सहलीला गेलो होतो आपण. तिथे आपण काय काय पाहिलं आठवा? बाजूच्या राज्यात आपण मुंबई पाहिली, मोठा अरबी समुद्र पाहिला, विमानतळ पाहिले. टायर फुटला वाटतं विमानाचा. गप्पा बसा. वीरेंद्र, राजकुमार आहे मी. अजून कोणी काय काय पाहिले ते सांगावे. राणीची बाग सुद्धा पाहिली. मोठे प्राणी पक्षी पाहिले. म्हणजे प्राणी मोठे होते आणि पक्षी एवढे होते. म्हातारीचा बूट पाहिला. म्हातारीची चप्पल नाही पाहिली. आणि मोठे मॉल सुद्धा पाहिले. मॉल मध्ये आपल्यासाठी कोणता कार्यक्रम ठेवला होता या राज्यातील लोकांनी? आता आपण कार्टून खेळायचं
मग मी होणार कालिया, पण कपडे सगळे घालणार हा. मी कोण होणार? मी कोण होणार? आठवलं, मी होणार टुनटुन मावशी. मी सुद्धा कोणीतरी होणार. आठवलं, राजू. राजू कपडे घालत नाही, फक्त चड्डी घालतो. मग मी राजू होतो, नाहीतरी मला कपडे घालायचा कंटाळाच येतो. गाणं म्हणायला सुरुवात करूया. भीम 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 छोटा भीम, छोटा भीम. भीम 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 छोटा भीम, छोटा भीम. ए, नुसतं गाणं म्हणताना किती मजा येते. कार्यक्रम पाहताना किती धमाल येईल. बाल दोस्तांनो, मला तर वाटतं आपल्या राज्यात सुद्धा टीव्ही यंत्र पाहिजे. आणि फक्त टीव्ही नको, आणि त्यावर कार्टून कार्यक्रम सुद्धा पाहिजे. टीमचा तर कार्यक्रम हवाच हवा. मला तर तो कालिया इतका आवडतो, इतका आवडतो, असं वाटतं फक्तच घ्यावी त्याची. ऐका माझं, आपण महाराजांना सांगूया का की आपल्या राज्यात सुद्धा टीव्ही आणि मोबाईल पाहिजे म्हणून. बाजूच्या राज्यात मुले किती मोबाईलवर धमाल करतात, दिवसभर टीव्ही पाहतात. वीरेंद्र, तू राजपुत्र आहेस ना, मग तू सांग ना महाराजांना. सांग ना. अरे, मी सांगितलं होतं पप्पा महाराजांना, पण ते एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. अरे तसं नाही, दुसऱ्या कानाने मम्मी सरकारांचं ऐकतात. मी सहलीवरून आल्यापासून सांगतेय, पण माझं कोणी ऐकत नाही. आजपासून आपण शाळेतच जायचं नाही. आजपासून आपण शाळेत जायचं नाही. अरे मुलांनो, इथे काय करतात? चला चला, राजदरबारात महाराज येतात. बरं झालं तुम्ही इथे आलात. आम्हा सर्वांना महाराजांशी बोलायचंय. मोबाईल आणि टीव्ही बद्दल चर्चा करायची आहे. महाराजांचे दरबारातील काम संपले की निवांत चर्चा करा. हे बघा, तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी जा. दरबारात शिस्तभंग केला म्हणून तुम्हाला शिक्षा मिळेल. शिक्षा मिळाली तरी चालेल, पण आम्ही जाणार नाही. काय रे मुलांनो? अरे ऐका माझं राजकुमार, तुम्ही तुमच्या मित्रांना समजावून सांगा बरं. अरे काय चाललंय हा गोंधळ? प्रधानजी, अरे काय चाललंय हा गोंधळ? अरे मुले इथे कशी काय? सभा आहे ना आज. प्रधानजी, मुलं ऐकत नाही. महाराजांशी बोलायचं म्हणतात. महाराजांशी आज तुम्हाला बोलता येणार नाही. त्यांना आमच्याशी बोलायला वेळ नसेल, मग आम्हाला सांगा त्यांच्याशी बोलायला. गप्प बसा. अहो नाजुकाबाई, रडायला काय झालं? आता मी तुमचं नाव आईलाच सांगणार की बाबा माझ्यावर ओरडले. मग बघा, आई तुम्हाला जेवायलाच देणार नाही. बसा बोबलत. बरोबर, चुकलं. पण तुम्हा सर्वांना काय बोलायचंय? मला नाही सांगणार. नाजुकाबाई, सांगा. कान खाली करा. आता कान कसं खाली करणार? डोकं खाली करा. आता डोकं कसं खाली करणार? आईला नाव सांगू? नको, आईला नाव नको सांगू. पण मी काय म्हणतोय, तुम्ही एक काम करा नाजुकाबाई, सर्वजण आज जा. मी महाराज आले की तुम्हाला बोलवून घेतो. कसं? चला जा बघू. आता ही मुलं तशी जाणार नाही, माझ्याच पद्धतीने जाणार. मुलांनो, चला रे.
आबासाहेबांचा विजय करा. आबासाहेबांचा विजय असो. आमच्या अख्ख्या घराण्याचा विजय करा. महाराजांचा विजय केला नाही तरी चालेल, कारण हे राज्य आमच्या वडिलांनी त्यांना फुकट आंदण दिलेलं आहे. राणी सरकार, काय आपलं काय ठरलं होतं? बागेत बसायचं. गप्प बसायचं. कधी ठरलं? लग्न केलं त्याच वर्षी कधी ठरलं. केलं लग्न? गप्प बसा. प्रधानजी, राज्याची प्रगती काय म्हणते? ही प्रगती कोण? अहो, प्रगती म्हणजे विकास. विकास काय म्हणतोय? अगो बाई, हा विकास कोण? अरे राणी सरकार, आता काय सांगू तुम्हाला? हा सांगू कोण? अरे देवा. हा देवा कोण? गप्प बसा. बरं. आपलं काय ठरलंय? बागेत जायचं. गप्प बसायचं. हो, आमच्याकडे वेळ नाही. आमच्याकडे कुठे वेळ आहे? आता मला बोलू द्या. बोला. काय आहे आजचे सभेचे विषय? अरे तुम्ही तरी सांगा, सर्व काही ठीक आहे ना? महाराज, सर्व काही ठीक आहे. महाराज, राजपुत्र व राजकन्या त्यांच्यासह इतर मुलांना सुद्धा तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय. आता मुलांना काय महत्वाचं बोलायचंय? सहलीवरून आल्यापासून मुलं बिघडलेली आहे, काहीतरी बडबडत असतात, अभ्यास सुद्धा करत नाही. महाराज, माझी मुलं तर हल्ली वेड्यासारखं बडबडत असतात. हा 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 हा. हो ना, न ऐकलेली गाणी म्हणतात, न ऐकलेले शब्द, सिंचन बिंचन काहीतरी चालू असतं. सहलीला गेले मुंबईला, पण शिकून आले चीनची भाषा. चीनची भाषा म्हणजे ही को ये का आता गप्प बसा. हो ना, कोणाच ठाऊक. कोणास ठाऊक कसा सिनेमात गेला ससा. कोणास ठाऊक कसा सिनेमात गेला ससा. गप्प बसा. कोणाच ठाऊक कसा सिनेमात गेला ससा. अरे गप्प बसा. कशाला? मी बोलतोय ना. मी बोलते ना. राणी सरकार मध्ये मध्ये बोलू नका. बरं, मला गडबड चालत नाही. मला बडबड चालत नाही. अरे अरे बापरे, मुलाला काहीतरी आमच्याशी महत्वाचं बोलायचंय. आता मुलांना काय महत्वाचं बोलायचं आहे? हल्ली पालकांना मुलांशी बोलायला वेळ कुठे असतो? चला, मी बोलवतो मुलांना. मी बोलवते. मी आहे ना. पण आहे ना. राणी सरकार मला बोलवू द्या ना. बघा, मुलं पेरूच्या झाडावर आंबे खात आहेत, ते बघा वरती. हा, वरती बघा. अहो राणी सरकार, आंब्याच्या झाडाच्या बाजूला पेरूचे झाड आहे. असं होय? फांदी वरती गेलीये. मला वाटलं हायब्रिड आहे तो. गप्पा बसा. बरं, आपलं काय ठरलंय? आपल्या घरल्या बागेत जायचं. गप्पा बसायचं. हा, आता कोणीही बोलायचं नाही. मी बोलवतो. कोणीही बोलणार नाही. अरे मी सांगतोय ना, कोणीही बोलायचं नाही. तेच सांगते ना, कोणीही बोलणार नाही. अरे देवा, आणि तेव्हा आता काय करू? आता काय करू? राणी सरकार, एकदम शांत जा. हो, शांत. मुलानं या 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 या. मुलांनो, या, 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 या. कोण बोललं? कोण बोललं? मी नाही. शाबास, मी आहे ना. कोणीही बोलायचं नाही. हा, मुलानं या 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 या. कोण बोललं? मी नाही. गप्पा बसा. गप्पच आहे. मी बोलतोय ना. तुम्ही बोला ना. मुलानं. या, 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 या. आता कोण बोललं? आता मी नाही. कोण बोलला? ते समोरचे जनता जनार्दन. आता जर कोणी बोललं ना, तर त्याचं काही खरं नाही. हा, मुलानं. अरे, कोण बोललं? मी नाही. नक्की? समोर. अच्छा, आता मला लक्ष ठेवावं लागेल. ठेवा. हा, मुलानं. अरे आता कोण बोललं? आता सुद्धा तेच बोलते. कोणीही बोलायचं नाही. मी आहे. मुलानं. 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 आजची रात्र जाईल. शांत बसा. प्रधानजी, मुलं ऐकत नाही. बोलवा तुमच्या पद्धतीने. बोलवा. ए मुलांनो, चला या रे.
होतं की ते यंत्र आपल्या राज्यात नको. आता हसताय कशाला? मग काय करायचं? रडायचं? बसा. तर त्या टीव्ही यंत्रानं माणसं वेडी होतात. आम्ही ऐकलंय सारं. नको नको ते कार्यक्रम दिवसभर सुरू असतात. मग तुमचा अभ्यास राहून जाईल. जा शाळेच्या तयारीला जा. टीव्ही मोबाईल नाही तर आजपासून आम्ही शाळेत जाणार नाही. शाळेत जाणार नाही. टीव्ही मोबाईल मध्ये काय काय बघायला मिळतं? मोबाईलमुळे जग किती जवळ येतं. मोबाईलवर छान छान खेळ खेळायला मिळतात. टीव्हीवर किती भारी कार्टून असतात. तुम्हाला पण बघायला मजा येईल. टीव्ही मोबाईल आल्यावर किती धमाल येईल. तुम्ही सर्वजण शेजारच्या राज्याविषयी सारखं बोलताना मग आपल्या राज्यात टीव्ही मोबाईल का बरं नको? शिवाय शिकण्यासारखे कार्यक्रम सुद्धा खूप असतात. मी सांगू का, हल्ली शाळेत सुद्धा जाम कंटाळा येतो. आमच्या बॅग मध्ये टीव्ही आणि मोबाईल असेल तर कंटाळा आला की लगेच पाहता येईल. उघडलं दप्तर काढला टीव्ही पाहायला ठेवला. उघडलं दप्तर काढला टीव्ही पाहायला ठेवला. उघडलं दप्तर काढला टीव्ही पाहायला ठेवला. उघडला दप्तर काढला टीव्ही पाहायला ठेवला. उघडला दप्तर काढला टीव्ही पाहायला ठेवला. राणी सरकार काय चाललंय हे? तुमचं दप्तर बंद करा. काय दात करत हसताय? तुमचा काका घेऊन गेला होता का दप्तरातून टीव्ही शाळेमध्ये? मोबाईल टीव्हीला परवानगी नाही. अरे 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 थांबा. अरे तुम्ही का रडताय? मुलं रडताय. जीव कळवळला. बसा. सर्वांनी थांबा. कोणी रडू नका. दिली परवानगी टीव्ही यंत्राला. मग जा बघू शाळेत. जा बघू शाळेत. जा बघू शाळेत. प्रधानजी दाखवा तुमची पद्धत. ए मुलांनो चला रे. नाचतोय बघ कसा नाचतोय. अरे प्रधान आहेस की डान्सर आहेस? वा 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 वा. राणी सरकार आपल्या राज्यात टीव्ही येणार. जनतेला चांगले चांगले कार्यक्रम बघायला मिळणार. तुम्ही काय हसताय? कारण तुम्ही हसताय. पण राणी सरकार मला सांगाल का तुम्ही कोणता कार्यक्रम बघणार टीव्ही आल्यावर? मी होणार सुद्धा मी या घरची त्या घरची, या घरची त्या घरची, दोन्ही घरची. सामान्य इकडं सामान्य तिकडं. अरे देवा. अरे देवा. गप्प बसा. हो पण महाराज तुम्ही कोणता कार्यक्रम बघणार? मी कोणता कार्यक्रम बघणार? कोणता? ऐका. सांगा. राखी के स्वयंवर. नाही नाही मग देवों के देव महादेव.
मारामारी आवडली. ए डिशुम डिशुम. अरे मला का मारतोय? कशी मारामारी होती ते दाखवतोय. ए डिशुम डिशुम. परत का मारतोय? अहो मला तर ते गाणं आवडलं. अरे पण कोणतं? ये पांढरी सिटी. प्रधानजी, राजवैद्य, सेनापती, सेवक कुठेच दिसत नाही. आवाज आला म्हणून आलो. कुठे गेले असतील? कुठे लपून बसलेत? ये मुलांनो, आले की सांगा. सांगा ना. शाबास, सांगा. आले ना. 100 बेडूपुरा मारायला लावतो. 100 किती? 200. अरे पुन्हा आवाज आला. कुठे लपून बसलेत बरं? कुठे लपून बसले? तुम्हाला दिसले की सांगा. नक्की सांगा. सांगाल ना? थांबा. कुठे गेले? कुठे गेले? कुठे गेले? इकडे इकडे इकडे. अच्छा, दरबाराच्या मागे आहेत का? आता जातो. बैठे ऑन ड्यूटी, बजावे हाय पांडे जी सीटी. बैठे ऑन ड्यूटी, बजावे हाय पांडे जी सीटी. पांडे जी सीटी, बजावे जी सीटी. पांडे जी सीटी, बजावे ऑन ड्यूटी. आदत बड़ी नासुटी, बजावे अरे काय दिलास रे? काय केलं? अरे प्रधान आहेस का डान्सर आहेस? अरे देवा देवा. महाराज महाराज माफी असावी महाराज. महाराज ते काही नाही. शिक्षा म्हणजे शिक्षा. सांगा, उशीर का झाला दरबारात येण्यासाठी? बोला प्रत्येकाने. सेनापती, तुम्ही सांगा, उशीर का झाला? अहो महाराज, मी भांडी घासत होतो. भांडी. धर्मपत्नी कुठे गेल्या होत्या? अहो ती सतत टीव्ही आणि मोबाईल पाहत असते. राजवैद्य, तुम्हाला उशीर का झाला? अहो महाराज, दरबारात सापडला नाही. असं का? प्रधानजी, तुमचं काय? तुम्हाला उशीर का झाला? महाराज, अहो महाराज, काय सांगू? हो थांबा थांबा. काय झालं रडायला? काय झालं? महाराज, माझी बायको गेली. काय? तुमची बायको गेली? असं कसं? अरे अरे, वाईट झालं, वाईट झालं. थांबा थांबा. पण काल बोलला होता की तुमची बायको काल गेली म्हणून. मग? अहो महाराज, ती दुसरी होती. अच्छा, दुसरी होती का? आणि उद्या उशीर झाल्यावर काय सांगणार? ती तिसरी. गप्पा बस. अगं हो, काय चाललंय हे? काय चाललंय? आज तुम्हाला कोणालाही सुट्टी मिळणार नाही. चला, कामाला सुरुवात करा. समजलं? अहो महाराज, पण आम्हाला 5 वाजता घरी पोहोचलंच पाहिजे. पण 5 वाजता असं आहे तरी का?
बंद करा लुंगी. राणीसारखं तुमचं इथे काय आहे? आज जा, आराम करा. अरे बाप रे, राज्य करणं कठीण झालंय. चला आता आम्हाला विश्रांती घेण्याची गरज आहे. रात्रीचे 9 वाजले की सांगा आम्हाला. पण का महाराज? पवित्र रिश्ता. हे बघा, महाराज पण गेले पवित्र रिश्ता बघायला. थांबा रे, अरे काय चाललंय हा गोंधळ? ओ तुम्ही बाजूला व्हा. गेलं. आज वाढदिवस आहे, तुम्ही बाजूला व्हा. बघावं तेव्हा नुसतं मध्ये मध्ये येत असता. काय बोलावं, कधी बोलावं काहीच कळत नाही. आज संपलो. अरे पण वाढदिवस कोणाचा आहे सांगा रे. आमच्या मित्राचा. आमचा मित्र साधा सुद्धा नाही. मग काय मित्र आहे का? अरे पण आहे कोण मित्र तुमचा? छोटा भीम. छोटा भीमचा वाढदिवस आहे. छोटा भीम हा कोणाचा मुलगा? मी या सर्वांना ओळखतो. मग हा छोटा भीम कोण? छोटा भीम कार्टून मधला भीम. भरपूर प्रसिद्ध आहे. कार्यक्रमात आज त्याचा वाढदिवस दाखवणार आहे. म्हणून शाळेला सुट्टी जाहीर केली वाटतं. म्हणजे काय? अहो दिवसभर कार्यक्रम सुरू असतात. अहो ते तर रोजच आहे. टीव्हीवर पाहायचं आणि तसंच करायचं. मोबाईलमुळे तर मुलांना वेळ लागले, वेळ. प्रधानजी 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 महाराज कुठे गेले? महाराज कुठे गेले? राणी सरकार महाराज गेले. गेले म्हणजे महाराज लढायला गेले असं होय. आम्हाला वाटलं वरती गेले. प्रधानजी बरी आठवण झाली. आता टीव्ही मालिकांमध्ये त्या जशा वेशभूषा करतात ना, तशी वेशभूषा मला आणून द्या बाई. आणि महाराजांच्या करता 2 अर्ध्या चड्ड्या आणि 2 अर्धे बनियान आणून द्या. किती छान दिसतील बाई. गप्प बसा. राणी सरकार, एक वाईट बातमी आहे. काय शाळा पडली काय? नाही. मग काय झालं? राणी सरकार, आपली मुलं नापास झाली. नापास. एवढे पैसे देऊन सुद्धा महाराजांची मुलं नापास. अरे गप्प बसा. अरे माझ्या मुलांना 4 मार्क तरी मिळाले. तुमच्या मुलांना भोपळा सुद्धा फोडता आला नाही. चला मुलांनी इथून निघून जा. एक क्षण सुद्धा थांबायचं नाही. आणि ह्या मुलांना डोंगरावर कडक उन्हात उभे करा. शिक्षा द्या. शिक्षा म्हणजे शिक्षा. चला निघून जा, निघून जा. अभ्यास नाही, वाचन नाही, लेखन नाही. अरे काय चाललंय? निघा. म्हणूनच मी निर्णय घेतलाय. होय महाराज, ह्या निर्णय बंदी झाला टीव्हीवर. टीव्हीवर बंदी नाही. नाही. ज्यांच्यामुळे आमची मुले नापास झाली त्या सर्व कार्टून कलाकारांना इथे बोलवलंय म्हणून सांगा. आमचा विचार पक्का. महाराजांचा विचार पक्का. कार्टूनवर मारा शिक्का. आज माझा सर्वात मोठा आनंदाचा दिवस. आज आमच्या आवडीचे कार्टून बघायला मिळणार.
गर्दी गर्दी गर्दी. ए थांबा थांबा. काय काय गडबड गडबड गडबड. अरे तुमची गडबड थांबवा. गोंधळ गोंधळ गोंधळ. राणी सरकार गर्दी गर्दी गर्दी. गप्प बसा. बाहेर माणसं. आपलं काय ठरलंय? बागेत जायचं. गप्प बसायचं. कधी ठरलं? लग्न केलं त्याच वर्षी. कधी केलं लग्न? तुम्हाला आठवत नाही? नाही आठवत. नदीमध्ये उडी मारा. तुम्ही उडी मारा. अरे देवा. हा कोण देवा? राणी सरकार. काय आहे? शांतता शांतता. हे पहा सर्व कार्टून कलाकार आलेले आहेत. बोलवा बोलवा. त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत व्हायला पाहिजे. बाबा बाबा आम्ही बाहेर जाऊ का? आम्ही त्याला बाहेरच भेटतो. मी तर ते छोट्या लिंगात कधी बघते असं झालंय मला. त्या चड्डीवाल्या कालियाला बघण्यासाठी माझे डोळे तर अतूर झाले. आता कोणीही बोलायचं नाही. मी बोलवतो मुलांना. मुलांनो. कोण बोललं? मी बोलवतोय ना. एकदम शांतता. आता कोणीही बोलायचं नाही. मुलांनो. कोण 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 बोललं? आता जर कोणी बोललं ना तर याद राखा. मुलांनो. 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 जाऊ द्या. पहिले कार्टून कलाकार हाजीर हो. अच्छा तो तू आहेस तर. महाराजांचा विजय असो. मी निंजा हातोडी. होय तोच मी. सुपरस्टार मुलांचा फेवरेट. ऐकलात ना माझ्याबद्दल तुम्ही? सर्वात फेमस कार्टून. काय रे मुलांना? निंजा हातोडी पाहता की नाही? अरे निंजा हातोडी एक वेळ अभ्यास नाही झाला तरी चालेल, पण तुझा कार्यक्रम पाहिल्याशिवाय झोपच येत नाही. क्या बात है. हे निंजा करतोस काय तू? म्हणजे तू एवढा प्रसिद्ध का आहेस? मी माझे टेक्निक वापरून सर्वांना मदत करतो. म्हणून सर्व मुलांनी मला सुपरस्टार केले. महाराज तुमच्या राज्याचा सुद्धा सुपरस्टार कार्टून म्हणून मला पुरस्कार द्या. अरे थांब. बाकीच्या नंतर येऊ दे. राणी सरकार हा बघा निंजा हातोडी. हातोडी? हो. नाव किती सुंदर आहे. हो. काय रे मुलांनो नाव काय याचं? निंजा हातोडी. थांबा थांबा. राणी सरकार याचं नाव निंजा हातोडी. हातोडी. मग याच्या बाबांचं नाव काय असेल? कोयता. आणि आजोबांचं? कुऱ्हाड. आणि आजीचं? सुरी. बस सगळी हत्यारं बाहेर पडली. तुमचं नाव विचारायला नको. तलवार. अरे 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 राणी सरकार मध्ये मध्ये बोलू नका. हो. शांतता. शांतता. बोलू नका. नाही बोलत. कोण बोलताय? मी बोलते. अरे बोलू नका. काय बोलत? शांतता. शांतता. आता मी काय करू? आता मी काय करू? ही बाई आहे. हा बोल. बोलू नका. मी आता बाकीच्यांना बोलवतो. अरे मुलांनो. अरे मुलांनो. जाऊ दे. पुढचा कलाकार हाजीर हो. मी जेली.
सुपरस्टार आहात, पण सर्वांना येऊ दे, मगच आपण ठरवू. ठरवायचं काय? साऱ्या जगाला माहित आहे खरे सुपरस्टार कोण आहेत ते. महाराज, देऊन टाका आम्हाला पुरस्कार. वेळ वाया का घालवतात? होय महाराज, द्या पुरस्कार आम्हाला. नाही, खरा असा सुपरस्टार मी आहे. नाही, आम्ही आहोत. काय रे मुलांनो, कोण आहे आजचा सुपरस्टार? सांगा सांगा आणि बोला ना. तुम्ही आता जुने झाला, आम्ही आता नवीन आहोत. पण लक्षात ठेवा, जुन्याची सण नाही कोणाला. म्हणतात ना, जुनं ते सोनं आणि नवं ते हे निंजाकडे गप्पा बस. आधी येऊन महाराजांना वशीला लावलंच वाटतं. कोणीही वशिला लावायची गरज नाही. शांत बसा, सर्वांना येऊ दे. पण मला सांगा, उंदरा आणि मांजरा, मला उंदीर का म्हणतात? उंदराला उंदीर नाही म्हणायचं तर काय बेडूक म्हणायचं? बसा. मी उंदीरच आहे, पण मला जेली म्हणा. मला त्या मांजर म्हणा, आपला टॉम म्हणा. ए, दूध आहे का दूध? भूक लागलीये. ए चूप, आपण सुपरस्टार आहोत असं मागून खायचं नसतं. ए, पण चल आतमध्ये, काही चोरायला मिळते का भाऊ? गप्प बस. ए, आमची नावे चांगली वाटतात की नाही? द्या द्या, आम्हाला बक्षीस द्या. काय रे मुलांनो, आहोत की नाही आम्ही फेमस? मी फेमस आहे. हो की नाही रे मुलांनो? मी त्याकडे पाहतो की नाही? हा, बरं. चला, आता मी पुढचा कार्टून कलाकार बोलवत आहे. कुणी मध्ये बोलू नका, मी बोलवतो. मुलांनो, पुढचा कलाकार हाजीर हो. आपण जरा यायला उशीर केलात. काय करणार, नोबिताला मदत करून करून थकलो, म्हणून थोडा उशीर झाला. पण बक्षीस नाही ना दिलं कोणाला. तुमच्याशिवाय कसं देणार? हो, तेही खरंच आहे म्हणा. मी फेमस स्टार, मुलांचा लाडका मित्र डोरेमॉन. थांबा, लाडका मित्र मी आहे. कोण आहे तू? बाहेर. ओळखलं तर मित्रांनो मला, मीच छोटा भीम महाराज. एक मिनिट थांबा, छोटा भीम हे घे. लड्डू, अरे वा, छान झालं महाराज. पहा माझी प्रसिद्धी किती अफाट आहे. तेव्हा निसंकोचपणे मी सुपरस्टार कार्टून म्हणून जाहीर करा. आम्ही काय ते भांडी घासायला आलोय का? छोटा भीम बाजूला हो, तुझी एवढी प्रसिद्धी माझी सुद्धा आहे, तेव्हा मी आहे सुपरस्टार. अरे गप्पा बसा, सर्वात जास्त फेमस मी आहे. काय रे मुलांनो, मला पाहता की नाही तुम्ही? बोला बोला, मी आहे सुपरस्टार. 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 महाराज, अहो हे सर्व भांडत बसले ना तर थोड्याच वेळात मारामारी सुद्धा होऊ शकते. महाराज, तुम्हीच ठरवा सुपरस्टार कोण आहे ते. गप्प बसा, आपापसात भांडू नका. आणि इथे सुपरस्टार वगैरे कोणी होणार नाही कोणाला बक्षीस दिले जाणार. भरपूर मोठं बक्षीस दे, म्हणून आम्ही आलो. महाराज, असं का वागलात? आमच्याशी का खोटं बोललात? महाराज,
आमच्या राज्यात आम्ही किती धमाल करत होतो, का आमचा वेळ वाया घालवला? आम्हाला वाटलं आमच्या राज्यासारखं इथे सुद्धा मस्त स्वागत होईल, पण कसलं काय, बरबुल खायला मिळेल. बघापासून दूध करतोय ते नाही मिळालं. चला जाऊया आपल्या राज्यात. एक क्षणही थांबायचं नाही. मित्रांनो थांबा, पण महाराज आम्हाला का बोलवलं? वा वा, चोराच्या उलट्या बोंबा. अरे तुमच्यामुळे आम्हाला आमच्या राज्यात टीव्ही यंत्र आणावा लागला. तुमच्यामुळे मुलं अभ्यास करेनाशी झाली. हे सगळं तुमच्यामुळे. आजकाल मुलं तुमच्या कार्यक्रमाच्या वेळी मैदानावर सुद्धा खेळायला जात नाहीत. कसा होणार त्यांचा शारीरिक विकास? हे सगळं तुमच्यामुळे. तुमचे आगाऊ बोलणे, जादू करून दाखवणे, एकमेकांच्या खोड्या काढणे या सवयी लागल्या मुलांना. तुमच्यामुळे. मुलांच्या डोळ्यांचं तर सांगायलाच नको. एक सारखा टीव्ही बघून मुलांना चष्मा लागायची वेळ आली आहे, एवढ्या लहान वयात. तुमच्यामुळे. आमच्या लहानपणी अभ्यास करून चष्मा लागायचा आणि हल्लीच्या मुलांना टीव्ही बघून चष्मा लागतो. तुमच्यामुळे. अरे एवढंच नाही रे, तुमचे कार्टूनचे कार्यक्रम सुरू असतात ना, तेव्हा आम्ही एकत्र जेवत असतो. आमची मुलं पोळी भाजी खात असतात. तुमच्या कार्यक्रमाचा आवाज आला रे आला की स्वतःच ताट घ्यायचं आणि टीव्ही समोर जायचं. अरे 2-2 तास झाले तरी एक पोळी खाऊन होत नाही. कोणामुळे? तुमच्यामुळे. म्हणून तुम्ही आम्हाला बोलवलं. मग आधीच सांगायचं ना काय बोलायचं ते, तयारी करून आलो असतो, किंवा पत्र तरी पाठवायचं. उत्तर पाठवून दिलं असतं आम्ही. फसवायचं कशाला, तेही चक्क राजाने. थांबा, मी बोलतो. महाराज तुमची मुलं आमचे कार्यक्रम पाहून असे वागतात असं म्हणायचंय का तुम्हाला? हो हो. माझा कार्यक्रम पाहिला तुम्ही? प्रत्येक भागातून कोणतीही वाईट शिकवण नसते. थोड्याशा मनोरंजनातून मुलांना हसवायचे असते आम्हाला. तुम्ही सर्वच दोष आम्हाला देणं चुकीचं आहे. ह्यात तुम्हा पालकांचा सुद्धा दोष आहे. पालकांचा? तो कसा काय? अभ्यास, शाळा अशी महत्वाची कामं झाल्यावर थोडासा विरंगुळा म्हणून कार्यक्रम बघण्याची परवानगी न देता तुम्ही सरळ 24 तास रिमोट मुलांच्या हाती देता. आणि जर मुलं ऐकत नसतील तर त्यात दोष आमचा का? फावल्या वेळात मुले मस्ती गोंधळ करतात. आजकाल मुले हे न करता आम्हाला पाहतात. नवीन गोष्टी सांगायला पालकांना वेळ कुठे असतो? आज एकत्र कुटुंब पद्धत सुद्धा नाही. आणि काय मुलांजवळ तर घरात आजी आजोबा सुद्धा नसतात. तेव्हा त्या गोष्टी आम्ही सांगतो. मुले दिवसभर आम्हाला पाहतात. अरे आम्हाला थँक्स म्हणण्याऐवजी उलट आम्हालाच दोष घेतात. आजकालची मोठे माणसं सुद्धा कामावरनं आल्यावर थोडा रिलॅक्स होण्यासाठी टॉम अँड जेरी पाहतात. हे विसरू नका. गप्प बसा. तुमचे आजकालचे फालतू कार्यक्रम बघण्यापेक्षा मुलांसाठी कार्टून कार्यक्रम पाहणे केव्हाही चांगले. महाराज आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या. अरे हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. ते टीव्हीवरचे दिवसभर सुरू असणारे आजकल पिचकट कार्यक्रम बघण्यापेक्षा त्या राखी सावंत आणि मल्लिका शेरावतचे आयटम सॉन्ग मुलांनी पाहण्यापेक्षा मुलांनी थोडा वेळ कार्टून पाहिलं कुठे बिघडलं. तेव्हा मी निर्णय घेतलाय, आजपासून आमच्या राज्यात कार्टून नेटवर्कवर बंदी नाही. हो 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 हो. पण ऐका, एक नियमपत्र आहे. टीव्ही आणि मोबाईल आई बाबांच्या परवानगीशिवाय हात लावायचा नाही. टीव्ही आणि मोबाईल फक्त थोडा वेळच बघायला परवानगी दिलेली आहे. चला द्या मला वचन. आम्ही वचन देतो तुम्हाला. आजपासून मोबाईलवर जास्त खेळणार नाही. आजपासून पालकांच्या परवानगीशिवाय टीव्ही बघणार नाही. आजपासून रोज आम्ही पोळी भाजी खाणार. आजपासून रोज आम्ही वाचन करणार. आजपासून देव बाप्पा समोर रोज प्रार्थना करणार. आजपासून रोज आई बाबांना नमस्कार करणार. आजपासून रोज वर्तमानपत्र वाचणार. मी रोज ऑफिसला सुद्धा जाणार.
सावकाश वायर बघून इकडून यायचं. ज्युनियर केजी, सिनियर केजी, फर्स्ट आणि सेकंड इयत्ता. ज्युनियर केजी, सिनियर केजी, फर्स्ट. सावकाश. इथे आमच्या संस्थेचे पालक उभे राहतील. चलो पुढे कलाकार मागे जायचं. बाकीचे कलाकार मागे. छोटा भीम पुढे. डोरेमॉन पुढे. म्युझिक. ज्युनियर केजी, सिनियर केजी, फर्स्ट सेकंड. पटकन नाचायचंय. स्लो. तिकडून यायचं नाही. रोहन तिकडून यायचं नाही. ज्युनियर केजी, सिनियर केजी, फर्स्ट आणि सेकंड. म्युझिक. आवाज. लहान मुलं तिकडून जायचं. तिकडून जायचं. तिकडून जायचं. तिकडून जायचं. थँक्यू. तिकडून जायचं. सावकाश. सावकाश. आता तयार येते छोट्या भीम डोरेमॉन. आमच्या संस्थेचे प्रतिनिधी काय करतात तिथे? त्या मुलांची बोलायचे ब्ल्यू टी शर्ट. ब्ल्यू टी शर्ट. ब्ल्यू टी शर्ट. इथे बघा. कान पकड. कान पकड. जायचं नाही. साईसाहेब प्लीज विनंती आहे. तुला कान पकडण्याची शिक्षा अशी दिली. तुला स्टेजवरती आल्यावर तुला मॅनर्स नाही आहे. कारण तू छोटा भीमला मारत होतास. माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे. तुला सॉरी म्हण. नाटकात धमाल करायची म्हणजे कोणाला खेचायचं मारायचं नाही. त्याला नमस्कार कर. त्याच्या पाया पड. पड त्याच्या पाया. बघ आमच्या कलाकारांची किती आहे. त्याला मारलंस. 4 वेळा मारलं. मी पाहिलं. सॉरी पण कुठे. मी पुन्हा कोणाला खोडी किंवा मारणार नाही. मारणार नाही. जा. थँक्यू. म्युझिक चेंज. शेकी शेकी. ठीक आहे. फक्त 3री, 4थी, 5वी आहे. घाई केली चालवलं. हे स्लो. थांब. नाही 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 नाही. फक्त मुली अगोदर. फक्त गर्ल्स. ओनली गर्ल्स. बॉईज मध्ये फक्त 3री, 4थी, 5वी. बॉईज थांबायचं. बॉईज थांबायचं. ओनली गर्ल्स. 3री, 4थी, 5वी गर्ल्स. फक्त म्युझिक. 3री, 4थी, 5वी गर्ल्स फक्त. बॉईज तयार यायचं. बॉईज. हे नाचायचं सगळ्यांनी. प्रेक्षकांनी जोरात टाळ्या वाजवा जरा मुलांसाठी मुलींसाठी. म्युझिक चेंज. आता बॉईज बाबा छोट्या भीमला कोणी हात लावायचा नाही. कोणी हात लावायचा नाही. नाहीतर कान पकडून शिक्षा देणार. भाई सर प्लीज बदल. गण जाऊ द्या पटकन. सर शहा सर जाऊ द्या. बॉईज मागे चला. बॉईज मागे चला पटकन. ज्या मुलांना पुढच्या वर्षीच्या नवीन नाटकासाठी नावं द्यायची असतील तर या ठिकाणी नावं द्यायची. एका हाताचं अंतर घ्या. लांब लांब बोलायचं. लांब लांब. कोणी कोणाला टच करायचं नाही. ज्या मुलांना पुढच्या नवीन नाटकासाठी नावं द्यायची
त्याने या बॉक्समध्ये तिकिटाच्या मागे मुलांचं नाव, इयत्ता आणि मोबाईल नंबर आणि शाळेचं नाव द्यायचं आहे. पुढचं नवीन नाटक पुढच्या वर्षी धम्माल, भूत बंगला आणि मैदानी चॅम्पियन, मोबाईल गेम्स यांची जुगलबंदी, मारामारी. म्युझिक. धन्यवाद. पुढच्या नवीन नाटकासाठी नावं द्यायचे पटकन आणि नाटक बघायला यायचं पुढच्या वर्षी. धम्माल, भूत बंगला. आता मोठी मुलं आणि मुली कोण तयार असतील त्याला स्पेशल सॉन्ग आहे. नाही, मोठ्या मुली आणि मोठी मुलं कोण तयार असतील पटकन. आणि नाटकातील मुलांच्या आया तुमच्यासाठी पण स्पेशल सॉन्ग आहे, तयार यायचं. एका हाताच्या अंतर घ्या. लांब कोणी कोणाला टच करायचं नाही. छोट्या भीम डोळे मिळत पुढे असं. छोटी मुलं पुढे, मोठी मुलं मागे. संस्थेचे पालक जरा मदत करा. छोटी मुलं पुढे, मोठ्या मुली मागे. पॅरेंट्स प्लीज लहान मुलं पुढे घ्या. नाही, माझ्या मागे सगळे, माझ्या मागे. एका हाताचं अंतर घ्या. कोणी टच करायचं नाही. 1 हँड डिस्टन्स पटकन करायचं. मी सॉन्ग सांगतो. रेडी, ऍक्शन. फ्रंट ला नाटकातील मुलांचे आई बाबा. अरे नाटक संपलं आहे, मी तुम्ही जाण्यासाठी टाइमपास करतो. नाटक संपलं आहे, तुम्ही सगळे धावात म्हणून मी सगळं करतोय. तुम्ही जायचं आहे. फक्त नाटकातील मुलांचे आई बाबा इथे लाईन लावायचे पटकन. माझ्या आयानं नाचायचं तरी पटकन यायचे. पटकन आया लाईन लावायची. मॅडम लाईन लावा पटकन. एक शेवटचं म्युझिक आयांसाठी. बघूया अकलूजच्या आया कशा डान्स करतात. सगळ्या आया स्टेजवरती. नाटकातील मुलांच्या आया आणि बाहेरच्या आया पण. एका हाताचा अंतर घ्या पटकन. सर्व आया पटकन स्टेजवर. पुन्हा संधी मिळणार नाही. बाबा असतील तरी बघू देत ना तुमची कला. फक्त किचनमध्ये आपण काम करायचं का नाही. आज तुम्हाला स्टेज मिळालंय, संधी मिळाली, सोनं करा. आणि तुमच्या मिस्टरांना कळलं पाहिजे की माझी बायको किती छान असते. मग तुम्हाला डान्स क्लासला लावणार नाही. सगळे तयार. नाटकातील मुलांच्या आया
नाटकातील मुलं मागे जरा पटकन. म्युझिक. बाबा लोक पटकन फास्ट फास्ट देवांशाचे बाबा लवकर पटकन. नाही म्युझिक. बाबांसाठी चांदणा पडले न मला भिजू द्या. माझं काळी झलकले नाचून गाणं वाजू द्या. माझं काळी झलकले नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या. तिकीट संपलेलं आहे. भरपूर झालं. 100 रुपये. 100 रुपये भरपूर झालं. फक्त नाटकातील मुलांचे आई बाबा या ठिकाणी थांबायचं आहे. नाटकातील मुलांचे आई बाबा मुलांना घेऊन पटकन. साई सर प्लीज. नाटकातील मुलांचे आई बाबा इथे या सगळे प्लीज. माझ्या मागे सगळे पटकन. एक सरप्राईज आहे. मुलांना घेऊन या सगळे. नाटकातील मुलांचे आई बाबा पटकन. माझ्या मागे सगळे. माझ्या मागेशिवाय सरप्राईज नाही. माझ्या मागे सरप्राईज आहे. बघा तिकडे मागे जायचं असं सगळे मागे जायचं बाहेर पायरीवरती. जे पायरीवर जातील त्याला सरप्राईज पाहिजे. अच्छा ठीक. तुम्हाला आहे पहिलं. प्लीज पटकन मागे या. पटकन मागे मॅडम. पटकन मागे मदत करा. हे बाळा लक्ष दे ना. चला पटकन या मागे प्लीज. एक्सक्यूज द्या पटकन. माझ्या मागे या सगळे. मी 10 वेळा बोलले माझ्या मागे या पटकन. त्या नियम दिल्याशिवाय व्यवस्थित नाही होणार. तिकडे पटकन फास्ट. माझा बोर्ड बघा. माझा बोर्ड इकडे नाहीये. इकडे प्लीज. नाही अजून बोलवा. नाटकातील मुलांची आई बाबा ना सगळे नाटकातील मुलांचे आई बाबा तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद की आजचा प्रयोग छान तुम्ही रंगवला. तुम्हाला आवडलं असेल तर जोरदार टाळ्या वाजवायच्या. तर टाळ्यांचा आवाज कमी आला. या प्रयोगाची
सांगता समारंभ कोणीतरी एका पालकाने करायचं आहे. कोणी पालक जे मनोगत व्यक्त करतील, आई किंवा बाबा, कोणी एकच पॅरेंट्स. आजचं हे दुसरं वर्ष आपलं अकलूजच्या मुलांचं, आणि तुम्ही सगळे सपोर्ट करता म्हणून आम्ही येतोय. प्लीज पटकन, वेळ कमी आहे. Hello everyone, I'm Manisha Yogesh Tarange and my son Ritvesh Yogesh Tarange has participated in this drama competition this year. Actually there are a lot of things to share about this drama event, drama competition and this acting class. First of all, I would like to thank all the participants, parents and amazing audience sitting over here for encouraging us and our children. Secondly, this drama company, or I would say this drama class is amazing. Actually, initially you would think what will they do on the stage? They are just playing and doing acting on the recorded voice. But it's not like that. They are taking a lot of hard work during these 8 days. And in fact, whenever we are having online classes, she is not present here, but Miss Swati ma'am, she has also taught our children in very brilliant way. She has taught 9 Navrasa, which we call in Marathi. Excuse me. I have danced a lot, so I have to take a break for a while. She has taught very nicely. Secondly, when we had offline classes over here, initially we had, kind of confusion what is going on here. Roles were not properly given. But as the day passes, when the day were passing, then we come to know that our children are getting a lot of confidence. My son, Ritvesh, he is very good in acting and dancing. I'm not, praising my son here, but he was a kind of a shy person. But I have seen lot of improvement in him, and I'm very happy about it. I thank Sir Praveen Bharte sir. If I'm not wrong, sir, am I taking correct name? Sorry, sir. Praveen Bharte sir, ma'am, Naina ma'am, and all the parents and all the backstage and audience sitting over here for encouraging, supporting Akluj little artists. I'm taking a lot of time, I think, but I am thanking them wholeheartedly. And sir, I don't know his name actually. We forgot to ask his name in Haribari. I would like to thank the sir who taught the children in initial days. And this sir, he has taken the practice in very brilliant way. I would like all you parents, please, if you feel that your child is having a little, interest in drama, acting, singing, and any other field, please enroll your child in this drama competition. Okay, sir. I can also speak in Marathi, but I have habit of speaking in English. I think all you understand English very well. Okay. मला फार अभिमान वाटतो की मी ह्या ड्रामा जी काही क्लास होता त्याचा पार्ट बनले. माझा मुलगा त्याचा पार्ट बनला. आणि ॲक्च्युली फक्त माझा मुलगा नाही, आम्ही दोघे सुद्धा जेव्हा त्याची प्रॅक्टिस घेत होतो, आम्ही एक एक कॅरेक्टर प्ले करत होतो घरी. आणि मला वाटतं जे आपल्या आपल्या आत आहे, पेरेंटच्या आत जे गोष्टी, जे आर्टिस्ट लपलेलं आहे ना, ते सुद्धा कुठल्या ना कुठल्या वेमध्ये तुमच्या चिल्ड्रनच्या किंवा तुमच्या मुलाच्या थ्रू ते बाहेर येणार आहे. डेफिनेटली सगळ्यांचं एक ना एकदा स्वप्न असतं की स्टेजवर यावं आणि परफॉर्म करावं, तर ते कुठे ना कुठे डेफिनेटली ते बाहेर येईल. प्लीज आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू पॅरेंट, ज्यांना थोडंही इंटरेस्ट असेल ना ड्रामा, डान्सिंग, सिंगिंग, वॉट एव्हर इट मे बी,